नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ करण्याच्या पूर्वी स्पष्टीकरण देत आहे की मी काही सोनं चांदी किंवा शेअर बाजारातला तज्ज्ञ नाही आहे. केवळ आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ करत आहे. या विषयावर अनेक चांगले व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि त्यामुळे ते बघावेत असं मी आपल्याला आधीच सुचवत आहे. काल असंच यूट्यूब चालता एक रितेश जैन म्हणून त्यांचा एक व्हिडिओ इकॉनॉमिक टाइम्स ET मनी या चॅनलवर नजरेस पडला. त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या 2-3 वर्षामध्ये सोन्याच्या किमती ज्या आत्ता साधारणतः 1,56,000 रुपये 1,57,000 रुपये एका तोळ्यासाठी आहेत, त्या कदाचित 2.5-3 लाखापर्यंत जाऊ शकतात. म्हणजे अमेरिकन भाषेत, कारण हे सगळे आर्थिक विषयावरचे व्हिडिओ मुख्यतः अमेरिकन इंग्लिश आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रामध्ये त्याचे संदर्भ असल्यामुळे आपल्याकडे जसं आपण तोळा म्हणतो, तोळा म्हणजे 11.25 ग्रॅम वगैरे साधारणतः त्याचं एक तोळा म्हणजे असतो. बाहेरच्या जगामध्ये ते सोनं अंशामध्ये मोजतात. 1 अंश म्हणजे 2.43 तोळा म्हणजे साधारणतः 2.5 तोळा. सोन्यामध्ये 0.7 वगैरे पण खूप रुपयाचा फरक पडू शकतो. पण तो भाव जो जगात आत्ता $4,800 अंशाला आहे, तो $8,000 म्हणजे तुम्ही कल्पना करा, साधारणतः दुप्पटने. पण पुढच्या 2-4 वर्षात तो भाव 70-80% वाढू शकतो. गेल्या एका वर्षामध्ये सोन्याचा भाव 55% वाढला. नंतर या वर्षीच्या सुरुवातीला त्याची थोडी घसरण झाली, पुन्हा वाढ होतोय. अक्षय्य तृतीयेला लोक सोनं घ्यायला बाहेर पडले, पण सोनं घेणार तर किती घेणार हा प्रश्न आहे. मी स्वतः अजिबात सोनं घेत नाही, कारण मी त्या पिढीतला आहे जिथे असं सांगितलं जातं की सोनं विकत घेणं म्हणजे मूर्खपणा आहे. सोनं विकत घेणं म्हणजे आपले पैसे तिजोरीत ठेवून देण्यासारखं आहे. त्याला तुम्ही कामाला लावत नाही आहे. तुम्ही जर शेअर्समध्ये गुंतवले, म्युच्युअल फंडात गुंतवले तर तुम्हाला परतावा मिळतो. सोन्यामध्ये परतावा काही नाही आहे. आणि त्यामुळे लग्नात जी अंगठी केली तेव्हा अर्थात तोळ्याचा भाव 30,000 रुपये होता, म्हणजे आता तो 5-6 पट वाढला आहे. म्हणजे आणि तो गेल्या काही वर्षात तो आणखीन जास्त वाढला आहे. आणि ते वगळता मी काय असं कधी दागिने वगैरे काही केले नाहीत, कारण सोनं वगैरे हे वेळ वाया म्हणजे पैसे वाया घालवण्यासारखं, ती गुंतवणूक वाया गेल्यासारखं असा मी विचार करत होतो. पण आता अचानक जे भाव वाढलेत त्याच्याकडे बघून हा व्हिडिओ करत आहे. काही जणांचं म्हणणं आहे की सोन्याचे भाव असे एवढे आधीच खूप जास्त आहेत, ते राहू शकत नाहीत, त्याच्यात गुंतवणूक करणं म्हणजे मूर्खपणा आहे. पण जे नवीन व्हिडिओ येत आहेत, आणि मग याच्यात रितेश जैन यांचा व्हिडिओ मी बघितला, पण इतर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोन्याचा भाव का वाढेल आणि सोनं गुंतवणुकीसाठी चांगलं का आहे त्याची त्यांनी काही कारणं दिलेली आहेत. आत्ताच थोड्या वेळापूर्वी जो मी व्हिडिओ केला तो दुबईबद्दलचा होता, UAE बद्दलचा होता. त्यांनी सौम्य शब्दामध्ये अमेरिकेला धमकी दिलेली आहे की तुम्ही आम्हाला एक मदत, लाईफलाईन, फायनान्शियल लाईफलाईन द्या, म्हणजे थोडक्यात बिनव्याजी कर्ज द्या, अन्यथा आम्हाला युआन चिनी नाणं आहे रेनमिनबी, त्याच्यामध्ये व्यवहार करावे लागतील. आम्हाला US ट्रेजरी नोट्स आहेत त्या विकाव्या लागतील. ते झालं तर डॉलर मोठ्या प्रमाणावर घसरू शकतो, मग आम्हाला दोष देऊ नका. याचा अर्थ काय हे लक्षात घ्या. जगाचं एक मध्यवर्ती चलन म्हणून अमेरिकन डॉलरचा वापर होतो जगात. तुम्ही कुठेही डॉलर घेऊन गेलात तर तुम्हाला अतिशय चांगला रेट मिळतो. तुम्ही रुपया घेऊन गेलात, अगदी युरो घेऊन गेलात, आणि तुम्ही अशा वेगळ्या देशात गेलात कुठे, तर युरोलाही वाईट रेट मिळतो, रुपयाला तर आणखीन वाईट रेट मिळतो. म्हणजे जो अधिकृत भाव असतो तो तुम्हाला मिळत नाही, त्याच्यापेक्षा कमी मिळतो, कारण ते खूप फ्लक्च्युएट होत असतं. आता डॉलरच्या तुलनेत सोनं का वाढतं आहे याचं कारण म्हणजे गेली काही वर्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मंडळींनी, त्याच्या आधी जो बायडन, ज्या प्रकारचं धोरण अवलंबलेलं आहे त्याच्यामुळे अमेरिकेच्या डोक्यावर कर्जात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. अमेरिका पुन्हा एकदा औद्योगिक देश होऊ पाहतोय. औद्योगिक देश झाला तर अमेरिकेला आपलं चलन हे स्पर्धात्मक ठेवावं लागेल.
कारण जर डॉलर तुम्हाला 92 रुपयाला वगैरे मिळत असेल तर अमेरिकेने काही निर्यात केली, बदाम केले, मोटरसायकल केली, जर ते कटिंग एज टेक्नॉलॉजी नसेल तर त्याला सामान्य लोकांना ते परवडू शकणार नाही. आणि त्यामुळे चलन कमी राखणं हे अमेरिकेसाठी महत्त्वाचं ठरेल. हे कशासाठी? कारण अमेरिकेला फक्त गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यांचा फायदा न करून घेता सामान्य अमेरिकन शेतकरी, कष्टकरी यांचा फायदा करायचा असेल तर त्याला डॉलरचा भाव कमी ठेवावा लागेल. जर डॉलरचा भाव कमी ठेवावा लागेल तर या सगळ्या देशांनी जे परकीय चलनाची गंगाजळी जमवून ठेवले त्याचा भाव कमी होणार असेल तर तो कोण जमवून ठेवेल? आणि त्याच्यामुळे काही देशांनी डॉलर आपल्याकडचा साठा विकून किंवा तो आहे तेवढा ठेवून सोनं खरेदी करायला सुरुवात केली की फक्त डॉलरमध्ये पैसे न ठेवता सोन्यात. दुसरा मुद्दा आहे सँक्शन्सचा. कारण इराणविरुद्ध गेले 27 वर्ष निर्बंध आहेत, रशियाविरुद्ध निर्बंध आहेत, भारताविरुद्ध व्यापारी कर आपण बघितलं गेल्या वर्षभरात टॅरिफ लावले. जेव्हा अमेरिका आणि इतरही काही देश या आयात कराचा एक शस्त्र म्हणून वापर करतात किंवा आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा बँकांमध्ये व्यवहार करायला रोखून त्याचा एक शस्त्र म्हणून वापर करतात, तेव्हा देश काय म्हणतात की जर मी माझे पैसे डॉलरमध्ये ठेवले, म्हणजे रशियाने जे त्यांची संपत्ती डॉलरमध्ये होती ती युक्रेनचं युद्ध झाल्यावर गोठवली की तुम्ही युद्ध केलं म्हणून तुमचे पैसे आता बुडले, आता ते आम्ही घेणार. आता जे पैसे आमच्याकडे ठेवलेले आहेत त्या ठेवींच्या व्याजावर आम्ही युक्रेनला युद्धासाठी शस्त्रास्त्र देणार. असं जेव्हा होतं तेव्हा रशिया विचार करतो की मी माझे पैसे डॉलरमध्ये कशाला ठेवू? मग कशात ठेवायचे? डॉलरमध्ये नाही तर चीनच्या चलनात, अन्य कुठल्या चलनात का सोन्यामध्ये? सोनं हे खात्रीशीर आहे. आणि त्यामुळे रशियासारखे देश, इराणसारखे देश या भीतीने, निर्बंधांच्या भीतीने, अगदी चीन, कारण आज जे रशियाबाबत झालं ते उद्या चीनबाबत होईल आणि चीनकडे 3 लाख कोटी डॉलर पडून आहेत, ती तेवढी त्यांची गंगाजळी आहे. आणि त्यामुळे तो आकार कमी करणं हा प्रयत्न करत आहेत. अनेकांच्या मनात शंका आहे की अमेरिकेकडे यांच्याकडे जो सोन्याचा साठा आहे जसा त्यांचा दावा आहे, प्रत्यक्षात त्यांनी तो फुकून टाकलेला आहे. आणि त्यामुळे त्याच्याबरोबर जर आपण विसंबून राहिलो तर आपल्याला मोठा फटका बसू शकतो. आणि त्यामुळे जगातल्या मोठ्या सेंट्रल बँका, रिझर्व्ह बँका त्या देशाच्या मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करतायत. यावर्षी काहीतरी 755 टन सोनं खरेदी केलं जाईल असा अंदाज आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं जात असेल रिझर्व्ह बँकांकडनं, रशियासारख्या देशाकडनं, कदाचित भारतासारख्या देशाकडनं, चीनसारख्या देशातनं, त्यामुळे तुम्ही आम्ही किरकोळीत विकलं सोनं तरी भाव काही कमी होणार नाहीत, भाव वाढत जाणार आहे. दुसरी गोष्ट आहे व्यापार. कारण डॉलरचं सगळं असं नाटक असताना उगाचच डॉलर जमवून ठेवायचे. आत्ता भारत श्रीलंकेत व्यापार आहे, भारत आणि जर्मनीत व्यापार आहे, भारत आणि दक्षिण आफ्रिकेत व्यापार आहे. अनेक देशांमधला व्यापार हा डॉलर टर्ममध्ये मोजला जातो जरी त्यांची चलनं वेगळी असली तरी. आणि खास करून अशा देशांमध्ये जिथे आयात निर्यात साधारणतः समसमान आहे तिथे मग प्रत्येक व्यवहाराच्या वेळेला डॉलर देवाणघेवाण करायच्याऐवजी असं एक विचार केला जात आहे की डॉलरमध्ये ती देवाणघेवाण न करता, साधारणतः आपल्याला माहिती आहे आमची निर्यात 100 अब्ज डॉलर आहे, आमची आयात 105 अब्ज डॉलर आहे, म्हणजे फक्त 5 अब्ज डॉलरचा फरक आहे वर्षाला. तर हे सगळे रोखीने व्यवहार न करता वर्षाच्या शेवटी जो भाव असेल, म्हणजे जे तूट असेल तो आकडा सोन्यामध्ये आपण एक्सचेंज करूया. म्हणजे समजा भारत आणि चीन मी बोलू नाही शकत कारण नुसती आयातच आहे भारताकडे, पण भारत आणि UAE आहे किंवा भारत आणि युरोपीय महासंघ आहे. आयात निर्यात झाल्यावर जो फरक उरेल, तूट समजा 5 अब्ज डॉलरची आहे तर 5 अब्ज डॉलरला आपण एक सोन्याचा भाव ठरवूया आणि तेवढं सोनं, जर आमची आयात जास्त असेल तर आम्ही तेवढं सोनं युरोपला देऊ, जर तुमची आयात जास्त आहे तर तुम्ही आम्हाला द्या. उगाच त्याच्यासाठी शेकडो अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर ठेवायची गरज नाही. तीच गोष्ट तेलाच्या बाबतीत आहे जी आत्ता होताना दिसते. इराण जे म्हणतं आहे की होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं तेलाची जहाजं बाहेर पडण्यासाठी तुम्हाला चीनी चलनामध्ये एका बॅरलला $1 याप्रमाणे $20 लाख साधारणतः, पण ते डॉलरमध्ये द्यायचे नाही, ते चीनी चलनात द्यायचे, चीनमध्ये पाठवायचे आणि त्याच्या बदल्यात चीन इराणला तेवढ्या रकमेच्या वस्तू व्यापार करेल. आणि त्यामुळे इराण आणि चीन दोघांनाही डॉलर ठेवायची गरज होती, ती गरज पडणार नाही. जे स्टेबल कॉईन म्हणतात, म्हणजे जे आता क्रिप्टो करन्सी आहे त्याच्यातही जर ती डॉलर बॅक असेल
तर मग त्याच्यामध्ये जे मोठं स्थित्यंतर आहे ते स्थित्यंतर थोडं टळू शकेल. आणि यासाठी जरी किरकोळ बाजारामध्ये चढ उतार होत असले तरी जर अशा मोठ्या संस्थांकडनं जर टनामध्ये सोनं विकत घेतलं जात असेल तर सोन्याचे भाव कोसळणार नाहीत, ते वाढत राहतील. आणि ते वाढत राहिले तर 3-4 वर्षात साधारणतः अंदाज आहे ते $8,000 $9,000 म्हणजे आत्ताच्या साधारणतः दुप्पट होऊ शकतील. पुन्हा आपलं सोनं आपल्याकडे राहतं. पण दुसरीकडे सोनं कोसळूही शकतं. जगात आर्थिक मंदी आली तर सोनं पटकन कोसळतं. प्रत्येकजण सोनं विकून पैसे मिळवायला लागतो, कारण मंदी आली की टंचाई, पैशाची टंचाई येते आणि मग लिक्विडिटी आपल्याकडे ठेवायला असे जे सोनं, घरं वगैरे ती लोक विकून टाकतात, कारण त्याचा भाव खाली पडणार असतो. आणि त्यामुळे या व्हिडिओत मी काही तुम्हाला कुठला सल्ला देत नाही आहे की सोनं घ्या, घेऊ नका. घ्यायचं ठरवलं तरी बऱ्याच जणांना आजकाल ते 10 ग्रॅम सोन्यासाठी जर 1,56,000 1,57,000 असतात. सगळ्या ज्वेलरकडे तुम्ही एक गोष्ट बघा, फक्त सरकारी अधिकारी, पोलीस यांच्याच गाड्या असतात बघा. म्हणजे राजकीय नेते आणि धंदेवाले, म्हणजे पगारदार नोकरदार लोकांची फार तिथली वर्दळ कमी झालेली आहे. पण तुम्हाला जर परवडत असेल आणि तुम्हाला रिस्क घ्यायची तयारी असेल आणि तुम्हाला जर या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल तर या विषयाबद्दल माहिती गोळा करा. या युद्धामुळे जगात जी स्थित्यंतरं होत आहेत त्या स्थित्यंतराचा अभ्यास करणं आणि त्याच्यात आपले पैसे जाणार नाहीत, किमान मिळाले तर चांगली गोष्ट आहे पण किमान कमी होणार नाहीत, यासाठी हातपाय मारणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने ज्या काही गोष्टी नजरेस पडल्या त्या तुम्हाला सांगितल्या. आपल्या जोखमीवर, आपल्या माहितीवर, आपल्या रिसर्चवर ही जोखीम घ्या. पण अशा गोष्टी घडत आहेत त्याच्यामुळे या गोष्टींकडे डोळे कान नीट उघडे ठेवून त्याचा अभ्यास करा आणि जर शक्य होत असेल तर फायदा मिळवा अशी आपल्याला सूचना आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.